मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत. आता विधानसभेमध्ये राज ठाकरे सोबत यांची त्यांची भूमिका होती, मात्र ते आले नव्हते. त्यानंतर त्याची टीका आणि आता भेट कसं बघताय? मी काय बघणार, कसं काय त्यात बघण्यासारखं काय आहे? राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला एक कॅफे खोललेलं एवढंच मला माहिती आहे. तिथे लोक चहा पाण्याला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट आहे. राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि एक चांगला कॅफे असेल तर लोक जात येत राहतात. लोकांनी छान नजारा समोर पाहायला मिळतो, बसायला जागा मिळते, उत्तम. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते जर एकत्र आले तर एक राजकीय पक्ष तयार होऊ शकतो असं पंकजा मुंडेंनी म्हटलेलं. मग करावा, स्वतः त्यांनी पुढाकार घ्यावा ना. गोपीनाथराव मुंडे यांच्यावरती आमचंही प्रेम होतंच ना. गोपीनाथराव मुंडे हे त्या काळात युतीचे समर्थक होते. युती उभी करण्यामध्ये, टिकवण्यामध्ये त्यांचंही मोठं योगदान होतं. आणि आता पंकजाताईला वाटत असेल की एक नवीन पक्ष स्थापन करावा मुंडे साहेबांच्या विचारधारेचा, तर त्यांनी नक्की पुढाकार घ्यावा. त्यांना आमच्या पूर्ण शुभेच्छा आहेत. धनंजय मुंडे यांच्यावरती होत असलेल्या आरोपामुळं, कुठे धनंजय मुंडे किंवा मुंडे परिवारावरती होत असलेल्या आरोपामुळं त्यांनी असं कुठं सांगून सरकारला इशारा दिलाय का? असं आहे की धनंजय मुंडे यांच्यावरती कोण आरोप करत आहे? भाजपचेच लोक करत आहेत. अंजली दमाने असतील, सुरेश धस असतील, हे कोण आहेत? हे देवेंद्र फडणवीस यांचीच माणसं आहेत पूर्णपणे. आणि त्यांनी ते वारंवार धस यांनी जाहीर केलेलं आहे.